नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहोत नवीन प्लॉटवरती. बघा हे खड्डे बघू शकता तुम्ही. हे खड्डे ते टेमकडावरती उभा आहे मी. तिथे एक 2 एकराचा प्लॉट आहे. तर हा 2 एकराच्या प्लॉटची आपण सुरुवात करत आहोत लेवलचं आहे. आणि हा पण जसा तो पलीकडचा केला आहे 4 एकराचा पीस पाठीमागे दिसत असेल तुम्हाला, सेम तसाच एका लेवलमध्ये एका दोरीत तयार करणार आहोत आपण. चला तर मित्रांनो, मग करूयात नवीन कामाला सुरुवात, नवीन प्लॉटला. तर कसं आहे मित्रांनो, पाठीमागील ब्लॉगमध्ये एका मित्राने कमेंट टाकली होती की लेवल करताना पण कशी लेवल करता येते ते पण दाखवा. तर हे बघा चालू केले. थोडे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच इथून पुढे ब्लॉगमध्ये. तर हे लेवल करत असताना बघा, हे एकदम 10 ते 12 फुटाच्या लेवलने माती लेवल करावी लागणार आहे. हा चढ बघू शकताय. हा पूर्ण पाठीमागील चढ बसवू नये ना, हा पुढे जो खड्डा आहे मोठा, एक 10 ते 12 फुटाच्या लेवलने माती भरावी लागणार आहे. चला मित्रांनो, आता जेवायला बंद केलेलं आहे आपण मशीन. आता जेवण करून घेऊया. टेकडी थोडीशी सपाट करायला सुरुवात केली. आता जेवण करायचंय. बघा बघू बायकोनी काय दिले डब्याला आज. मस्तपैकी जेवण करायला बसू. काय म्हणा मित्रांनो, पण रानात असं जेवण करायला बसायचा आनंदच वेगळा. अरे बाबा, बघा ही आज कोबीची भाजी दिली बायकोनी, इकडे थापळ दिले आणि ज्वारीची. तर या जेवायला मित्रांनो. तर जेवण करून काम चालू केलं आहे बघा. तर कसं असतं, हे जो चढाची बाजू आहे सर्व उकरून माती जी आहे ना, ही सगळी खड्ड्याच्या बाजूला ढकलून घ्यायची असते. तर हे जो प्लॉट आहे ना, ह्या प्लॉटमध्ये सर्वच्या सर्व माती आहे. त्याच्यामुळं ह्याला जास्त म्हणजे जास्त मेहनत करायची गरज नाही. नुसती उकरून माती ढकलावी लागणार आहे. ज्या रानात मुरुम जास्त असतो ना, त्या रानात खरं तर जास्त त्रास होतो. मुरुम किंवा हार्ड असतं, खडक असतो, त्या रानात खूप त्रास होत असतो. पण हे रान मातीचे असल्यामुळे लेवल करायला खूप सोपे जात आहे. आणि प्लॉट एकच प्लॉट होऊ शकतो, म्हणजे 2 टप्पे करायची गरज पडत नाही आहे. काय होतं, माती असेल तर एका प्लॉटमध्ये होत जाते. जर मुरुम असेल 2 टप्पे करताना काय होतं, एका बाजूला मुरुम लागला, हार्ड लागतं रान, ते काय खाली जास्त नेता येत नाही. कारण की खाली न्यायचा खर्च खूप जास्त असतो त्या रानाला. त्याच्यामुळं काय होतं, मातीचं असेल ना तर बऱ्यापैकी एका टप्प्यात म्हणजे एका पीसमध्ये रान तयार होईल, एका दोरीत. मित्रांनो, लेवल करत असताना बरेचसे पशु पक्षी खूप पाहायला मिळतात बघा. तर रानात हो का, आज मोर आला होता. हा मोर आहे, झूम करून एवढा स्पष्ट दिसत नाही आहे. कावळे वगैरे असतात, कारण की माती उकरत असताना भरपूर कीटक असतात, ते खाण्यासाठी येत असतात बघा. तर आज दुसरी गोष्ट अशी की आज कोल्हा पण दिसला होता. हा कोल्हा आहे बघा. हा कोल्हा रोज दिसतो मला कोल्हा, पण आज म्हणलं शूट करावा, त्याला शूट करून ब्लॉगमध्ये टाकता येईल म्हणलं. आता हा कोल्हा, त्याला आवाज दिल्यानंतर तो गेला निघून तिथून. रोज काय नाही काहीतरी असे नवीन पक्षी किंवा प्राणी पाहायला मिळतात बघा. तर ही लेवलचं काम बघा, हे असं चालू आहे. मित्रांनो, हे बघा लेवलचं काम चालूच आहे सगळं. 4 दिवसमध्ये पाऊस पडल्यामुळं काय झालं, रान ओलं झालं होतं जरा, त्यातून आता वाळलं आहे थोडंसं. ते काम चालू आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की इकडं बघा, पावसाचं वातावरण सारखंच होत आहे. कधीही बंद काम करावं लागू शकते. पाऊस कधीही पडू शकतो, त्यामुळे काम कधीही बंद राहू शकतं. ज्यावेळेस ह्या रानाची लेवल पूर्ण होईल ना, त्यावेळेस नवीन ब्लॉग तयार करून यूट्यूबवरती अपलोड करेलच मी. एवढ्या ब्लॉगमधून मी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.